पूर्ण जगभरामध्ये असणारे 4 असे अनोखे तळे आणि त्यातलंच एक तळ आपल्या भारतामध्ये आहे आणि ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारं लोणारचं लोणार सरोवर। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तळ्याचं पाणी समुद्रावानी खारट आहे आणि इथं कंपास पण काम करत नाही। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही आपल्या मांडीवर खुर्चीवर घेऊन आलतो लोणारला। इथं आल्यावर एका महिन्यापासून आम्ही वरूनच पूर्ण सरोवर बघितलं। आता आम्हाला त्या कोपऱ्यामध्ये महाकमळच्या आईच्या दर्शनाला जायचंय आणि ते पण एवढं उन्हातानाचं पायी पायी आणि रस्ता पण एवढा खरबडमरबड होता ना पाहायचंच काम नाही। पण काळ्या महिन्याच्या मागे माळा खोळानं मला हिंडायची सवय असल्यामुळे असा रस्ता आपल्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे। आम्ही तळ्यामध्ये जसं खाली खाली उतरू लागलो आम्हाला तसं खाली खाली आल्यावर कचरा भेटू लागला। लोक इथं येते पुढे खाते पाणी पिते आणि कचरा पण इथं टाकून देते। जर बाहेर देशातून जर कोणी आपलं सरोवर बघायला आलं तर असा कचरा बघून ते काय म्हणून बरं तुम्ही सांगा बरं कमेंट करून। आता आपल्या सरोवरची आपणच काळजी घेतली पाहिजे बरं। मग फायनली पायी पायी आम्ही इतक्या आपण पोहोचलो महाकमळच्या आईच्या मंदिरापाशी। पहिल्यानं त्या झाडाच्या पलीकडे 10-15 फुटावर तळ्याचं पाणी राहायचं पण यावर्षी झाड तर गेलं पाण्यामध्ये पण पूर्ण आईच्या मंदिरालाच पाण्याचा येडा पडलाय आणि आता त्याच पाण्यामधून मंदिरामध्ये जावं लागायले आणि आईच्या मंदिरामध्ये पण सगळं पाणी झाले राव। मग आम्ही सगळ्यांना आईचं दर्शन घेतलं निघलो मंदिरातून बाहेर। इतक्या लांबून पायी पायी चालत आल्यामुळे आम्हाला भलती ताण लागली होती पण काय करावं आता या झाडापाशी पाणी प्यायचा हौद राहायचा पण आता तोच हौद पाण्यामध्ये गेला।